वर्ष काय जास्त वर्ष या स्पर्धेकरता निश्चितच उपस्थिती नोंदवाल याची ग्वाही देतो आणि आई लांबजाई नवलाय हिचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहणार आहे. सन्माननीय इरफानजी भुरे साहेब माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद ठाणे शिवसेना उपनेते यांचा इथून या सदिच्छा भेट देऊन या स्पर्धेला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सन्माननीय इरफानजी भुरे साहेब निश्चितच आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे उपस्थित झालात आणि आमचा मान राखलात त्याबद्दल आम्ही आपलं सहर्ष आभारी आहोत. धन्यवाद. ओर टू कॉम्बॉक्स सिद्धेश. यस, धन्यवाद साहेबांचं म्हणेल की त्यांनी मोलाचा वेळ खर्च केला आणि या स्पर्धेला उपस्थित झाले. जाऊया मैदानामध्ये. गणेश पहिला चेंडू घेऊन आदेशसाठी. पहिला चेंडू स्टँड इन डिलिव्हर, केवळ आणि केवळ दिशा देण्याचं काम केलंय. या चेंडूवरती स्वयंसेवकांना विनंती राहणार आहे की आपण वेदांत आणि सक्षम कृपया त्या साईडला सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. वेदांत, सक्षम, विपुल. चेंडूवरती 4 धावा मिळाल्यास सुरुवात चांगली केली जाते. आदेश या फलंदाच्या माध्यमातून आणि हरेश या फलंदाच्या माध्यमातून आणि 4 धावा. हा देखील चेंडू अगदी खोलवर टप्प्यावरती हाताळला गेला. या चेंडूवरती कोणती धाव येत नाहीये. किरण आणि हरेश ही जोडी प्रारंभिक फलंदाजांमध्ये अनेक काळ पाहिल्या आपण. आई गावदेवी दादूचा पाडा संघासाठीचं योगदान त्यांचं खूप मोठं आहे आणि हे दोन प्रारंभिक फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. पहिला चेंडू डिलिव्हर केला, त्याला थेट पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक बॉलर धनेश आणि धनेशच्या माध्यमातून या डिलिव्हरीवरती मात्र अभांतर धाव मिळेल. रन्स आपण पाहू शकताय 1 ने वाढताना. टोटल रन्स ऑन दी कार्ड 5 रन्स. 5 धावा धाव फलकावरती. अतिरिक्त बाउन्स होता पिच मध्ये आणि तिथे मात्र अभांतर चेंडू मिळाला आणि धनेशच्या विपक्षामध्ये आदेशने चौकार ठोकलाय. स्टान्स मध्ये बघा एक वेगळी शैली याच्याकडे आहे आणि एक वेगळ्या शैलीची फलंदाजी आदेश हरेशची. इथे विचार केला तर आपण या चेंडूला तडमान रिझनकडे पाठवण्यात आलं होतं. मात्र केवळ आणि केवळ या चेंडूवरती मिळतील 2 धावा. 7 अंक गाठला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिलं षटक इथे मॅन्डेटरी आहे पॉवर प्ले साठी. 30 PCR चा घेरा आखण्यात आलाय आणि त्या घेऱ्याच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकांना इथे मात्र बंदिस्त करून ठेवण्यात आलंय. 2 क्षेत्ररक्षक केवळ बाहेर आहेत घेऱ्याच्या. एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता अगदी आमच्या व्यासपीठाच्या समोर आहे डीप मध्ये लॉंग ऑन बाउंड्रीकडे आणि एक डीप मिड विकेटकडे. इथे मात्र मनगडी ताकद लगावण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक कॅच वरती आणि पहिला आघाडी बाद होताना टीम आई गावदेवी दादूचा पाडा संघाचा रेड चाइल्ड बॅक टू टेक आउट. सात धावा ऑन दी कार्ड आणि हा गेला पारी मधला पहिला विकेट. विकेट देखील गेलाय, तो देखील मोठा. हरेश गेला बॅक टू डगआउट. हरेशच्या बॅट मधून अनेक वेळा मोठे फटके पाहिले. या मॅच मध्ये एक चौकार ठोकला त्याने, मात्र त्यानंतर त्याला जावं लागतं डगआउट मध्ये. नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालाय आई गावदेवी दादूचा पाडा संघाचा. प्रदीप दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच इथे विचार केला तर धनेशच्या विरोधामध्ये आक्रमण चढवण्याचा प्रयत्न फसला. तर डाव्या हाताने रन मशीन मैदानामध्ये किरण भोईर पाहू शकता स्ट्रायकर एनकडे. क्षेत्ररक्षण मात्र चेंज होताना डाव्या हाताचा बॅट्समन कारण की स्ट्रायकर एनकडे गेलाय. बॅट्समन किरण भोईर जे विपक्षामध्ये धनेश याला पाहतोय आपण गोलंदाजी करताना. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती
अतिरिक्त यश उंची गाठली गेली आणि इथे पॅनलाइज केलं गेलंय. नो बॉल. येता येता किरणला संधी मिळाली फ्री हिट साठी उभं राहण्याची आणि या फ्री हिट वरती जिथे आपण कालच्या दिवसापासून पाहिलंय तर यस या अगोदर एक बाउन्सरची वॉर्निंग मिळाली होती आणि त्यानंतर मात्र यस पुन्हा एकदा हाईक फॅक्टर पाहायला मिळाला. हा चेंडू पंचाने घोषित केला नो बॉल. येता येता नामी संधी बॅट्समन किरण भोईर याच्याकडे आक्रमण चढवण्याची. मात्र कालच्या दिवसापासून पाहिले आपण फ्री हिट वरती कोणताही बॅट्समन यशस्वी झाला नाही. यशस्वी झालाय तो मात्र गोलंदाज. या चेंडूवरती या गोलंदाज भारी पोहणार की फलंदाज. दहा फलकावरती मात्र 8 धावा. एका गड्याचं पतन झालं आणि त्यानंतर हाताळलेला हा चेंडू. सगळं काही आता स्वतःच्या बाजूने सुरू असताना राऊंड द विकेटने गेला डाव्या हाताच्या बॅट्समन किरणसाठी आणि किरणच्या विरोधामध्ये मात्र पहिल्याच अतिरिक्त उंचीचा चेंडू गाठला. नो बॉल करार केला पंचांनी. इथे फ्री हिटची संधी आहे. बॅट्समन किरण भोईर सज्ज झालाय स्ट्रायकर एनकडे. यास वॉटर डिलिव्हरी ही देखील फ्री हिट राहिली गोलंदाजाच्या बाजूने. कालच्या दिवसापासूनचा खेळ पाहिलाय. सुरुवातीच्या पहिल्या दिवशीपासून आपण पाहिलं फ्री हिट मिळाली बॅट्समनला अनेक वेळा मात्र त्यावरती गोलंदाजाचा पगडा भारी. क्षमतेवाला गोलंदाज इथे कधी मान खाली टाकू शकत नाही. या विकेट वरती गोलंदाजासाठी जेवढं आहे तेवढंच फलंदाजासाठी देखील आहे. मात्र जिथे गोलंदाजी तिकट आहे तिथे फलंदाजीला झुकावं लागलं या मैदानामध्ये. खराब चेंडू मात्र सीमारेखेच्या बाहेर गेलेत. लेन डिलिव्हरी होती इथे नो मॅच देअर इन लँड. स्ट्रेट खेळलाय अगदी स्ट्रेट ऑन द विकेट. चेंडू सरळ कॉपी बुक स्टाईलने चौकार. दोन धावेने पॅनलाइज देखील झालाय टीम जय बजरंग शेलार संघ आणि पॅनलाइज झालेल्या 2 धावा आता मात्र ऍड करतोय आम्ही. जिथे 12 धावा या पहिल्या षटकामध्ये होत्या या पॅनलाइज केलेल्या 2 धावा इथे ऍड होताना आणि 14 धावा आता मात्र टोटल आई गावदेवी दादूचा पडा संघाच्या खात्यामध्ये जमा होताना. हॅलो गोलंदाज अक्षय याचा डाव्यात आणि या मारा पण पाहतोय. चेंडू जातोय. सुरेख असं क्षेत्ररक्षण त्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. आमचे स्वयंसेवक वेदांत चव्हाण तिथे आहेत उभे कारण आपण पाहतोय फलंदाज आहे डाव्या हाताने फलंदाजी करणारा एक फलंदाज. उजव्या हाताने फलंदाजी करणारा प्रदीप आणि हा चेंडू जातोय सीमारेषे पार रॉंग ऑफच्या क्षेत्रात 6 धावा देऊन खटखटीचा षटकार डीजे. खणखणीत अशा षटकारांची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या धावसंख्येवर.
पहिलं षटक घेऊन आला होता धनेश. धनेश अशा षटकात 12 धावा पटकावल्या गेल्या आणि दुसरं षटक मार्गस्थ असताना हॅलो प्लस 2 पेनल्टीच्या ऍड करण्यात आलेल्या धावा. या 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 या धावसंख्येवर. सलामीची जोडी आपण अजूनही मैदानात पाहतो ती किरण आणि प्रदीपाच्या माध्यमातून. वैयक्तिक 10 धावांवर फलंदाजी करतो तो प्रदीप आणि 4 धावांवर फलंदाजी करतो तो किरण. डाव्या हाताने फलंदाजी करणारा किरण हा अष्टबल असा खेळाडू दादूच्या पाड्याच्या संघाकडून आपण गेली अनेक वर्ष पाहतोय आणि एक अष्टबल असे कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण मागच्या वर्षी सुद्धा या स्पर्धेत इथे पाहिली होती. गोलंदाज अक्षय याचा आज चेंडू स्क्वेअर लेग झोन मध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव मिळते. एका धावावरच समाधान मानावं लागतंय. आमचे पंच वाईट घोषित करतायत. एक वाईट प्लस एक बाईज अशा 2 अवांतर धावांचा बोनस मिळतोय तो आई गावदेवी दादूच्या पाड्याच्या संघाला. आणि या 2 अवांतर धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 26. सलामीची जोडी अजून आपण मैदानात पाहतोय. सलामीची एक गडी बाद झालेला हरेश याच्या स्वरूपात आणि वन डाऊन ला आलेला आहे तो प्रदीप. पुन्हा एकदा थोडीशी क्षेत्ररक्षण रचना बदलताना इथे गोलंदाज अक्षय. निश्चितच उजव्या आणि डाव्या हाताचे फलंदाज जर मैदानावर असेल तर त्या दोघाही गोलंदाज आणि कर्णधार ह्या दोघांना इथे क्षेत्ररक्षण रचना बदलण्यास भाग पाडलं जातं. कारण फलंदाज असतो डाव्या हाताने फलंदाजी करणारा. एक नॅचरल अँगल मिळतो त्या फलंदाजाला. परंतु इथे डाव्या हाताने गोलंदाजी करतोय अक्षय टू किरण आणि हा चेंडू अलॉंग द ग्राउंड जात नाही परंतु स्ट्रेट ड्राईव्ह सुरेख असा होता आणि 1 बाउन्सचा फील्ड होतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे पूर्ण काय होत नाही आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 बाद 28. आमचे गुणलेखक रुपेश चव्हाण आम्हाला कळवतात. त्या समेत आमचे टेक्निकल स्कोरर रुपेशजी ठाकरे यांच्या माध्यमातून आपण हे लाईव्ह प्रेक्षेपण युट्यूब मध्ये पाहतोय. हा चेंडू तेवढा सुरेख फटका आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने. दरम्यान 1 धाव तर निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होताना बहुधा दुसरी धाव सुद्धा सुखरूपरित्या पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि या 2 धावा ऍड होत आहेत अंकित होत आहेत त्या आई गावदेवी दादूच्या पाड्याच्या संघात. धाव संख्या जाते 3 दशकात 30. डाव्या हाताने गोलंदाजी करणारा गोलंदाज अक्षय आपण पाहतोय पिळंजे रोड एंड कडून गोलंदाजी सज्ज. सामना करण्यास सज्ज आहे तो डाव्या हाताने फलंदाजी करणारा अष्टबुल असा किरण. षटकातील शेवटचा चेंडू. आमचे पंच इशारा करतायत वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव देऊन जातो. या एका अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31. 31 31 धावसंख्या बोर्डवर पोहोचलेली आहे. गोलंदाजी करण्यास पुन्हा एकदा सज्ज आहे. दुसरं षटक थोडस महागडं ठरतंय कारण अवांतर धावेचा बोनस मिळतोय तो आई गावदेवी दादूचा पाडा संघाला. हा चेंडू बहुधा जातोय नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होत होता परंतु सुरेख प्रयत्न निश्चितच म्हणावा लागेल तो क्षेत्ररक्षकाच्या दरम्यान 2 धावा पूर्ण करतात सलग. मला वाटतं तिसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव मिळते आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 33. आपण पाहतोय सिद्धू कारण पहिल्या दिवशी आपण पाहत होतो तर सुरेख अशा धावसंख्येचा उच्चांक पाहायला मिळाला होता तो पीजी स्पोर्ट्स मापुल या संघाकडून. जवळपास 80 धावा पटकवल्या होत्या निर्धारित 4 षटकांमध्ये आणि त्या दिवशी जर आपण पाहिलंय तर धावसंख्या ही 50+, 60+, 70+ अशाच होत होत्या. परंतु कालच्या दिवसापासून आपण पाहतोय की आता इथे संधी जास्तीत जास्त निर्माण होते ती गोलंदाजांना कारण सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आणि या धावसंख्येचा स्कोर आपण जर पाहिलं तर लो स्कोरिंग सामने आता पाहायला मिळत आहेत. पहिल्या इनिंग मध्ये स्कोर खूपच कमी होतोय. दुसऱ्या इनिंग मध्ये स्कोर चेस करायला थोडं इझी जात आहे. हॅलो हॅलो
परंतु या मॅच मध्ये जर अमोलजी विचार केला ना तर परस्पर विरोधी असणारे दोन्ही संघ नक्की ज्यांची लढाई प्रथमताच लागली पहिल्या फेरीमध्ये आणि बहुधा यांची मॅच आपल्याला अंतिम क्षणाला पाहायला मिळते आणि या असोसिएशन मधले सगळ्यात दोन दिग्गज संघ आहेत आणि या दिग्गज संघांमध्ये चाललेली मॅच आजच्या दिवशी नक्कीच किरण भोईर आउट ऑफ दी फॉर्म होता, मात्र आज मैदानामध्ये जसा तो दाखल झालाय त्याने आपल्या संघासाठी धावा जमा केलेत. गोलंदाजीमध्ये नक्कीच त्याची धार कमी नाहीये, मात्र फलंदाजीमध्ये तितकीच त्याची दमखम असणारी फलंदाजी आपण कित्येक वेळा पाहिली. मात्र या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं त्याची बॅट तळपली आहे. मॅच मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत जर हा फलंदाजीसाठी थांबला तर घातक ठरेल जेबी स्पोर्ट्सचा शेलार संघासाठी. अर्णव मेडिकलचे ओनर अर्णव चव्हाण, आपण असं नसतं व्हायचंय. आपण पाहतोय निश्चितच सिद्धेश, कारण दोन्ही अतिशय नामांकित आणि मातबर असे संघ आणि दोन्ही संघांचा आज प्रथमतः पहिल्या फेरीतच सामना होतोय. निश्चितच ज्या प्रकारे शेलार ते अंबाडी असोसिएशन मध्ये एक नामांकित असे समालोचक सिद्धेश सकपाळ म्हणून ओळखले जातात आमच्या लामाज गावचे, सुरेख असं समालोचन आपण कित्येक स्पर्धांमध्ये त्यांचं ऐकतोय. पण आपल्यास पुरेपूर जाण आहे की हे दोन्ही संघ कोणत्या ताकदीचे आहेत, कारण वेळेअभावी मला कुठे जाता येत नाहीये कामानिमित्त, त्याच्यामुळे काय सामन्यांबाबत एवढी आता खेळाडूंबाबत जाण नाही, योग्य जाण ही आपल्यास आहे. येस, आणि या तिसऱ्या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. या टीमचा सगळ्यात जेन्युइन खेळाडू, सगळ्यात जास्त बोली कोणावरती लावायची आहे तर जय बजरंग शेलार मध्ये विशालची मागणी आहे आणि या विशालला तिसऱ्या षटकामध्ये आणलं जात आहे, जिथे मिडल ऑर्डर मध्ये गोलंदाजी मध्ये येतो, मिडल ऑर्डर मध्ये फलंदाजी मध्ये येतो आणि दोन्ही ठिकाणी घातक ठरणारा हा खेळाडू आपण पाहू शकताय. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय विशाल. राईट ओव्हर दी विकेट. पहिला चेंडू प्रदीप याच्यासाठी. पहिला चेंडू कोलवर टप्प्यावरती काय भन्नाट वेगाने हाताळला गेला. आता मात्र किरण जाणार की प्रदीप. तेहतीस अंकावरती विकेट गमावला जातोय. किरण भोईर गेला माघारी. कॉम्प्रोमाइज केला या विकेटला, कारण की किरणच्या बॅट मधून या सामन्यामध्ये जरूर धावा आल्या, परंतु या अगोदर प्रदीप आणि त्यानंतर येणारा आदेश तितकाच घातक या मैदानामध्ये ठरू शकतोय. आदेश दाखल झालाय मैदानामध्ये, त्याचे साथीला स्ट्रायकर प्रदीप आहे. अजून देखील विचार केला तर डाव्या हाताने आक्रमण करणारा दीपेश देखील डगआउट मध्ये आहे. बरेचसे फलंदाज अजून देखील डगआउट मध्ये, ती देखील कॅच होण्याची संधी निर्माण झाली. क्षेत्ररक्षक विकेट किपर बनलाय आणि पाठवलं जात आहे बॅक टू बॅक फलंदाजांना माघारी. आता मात्र दीपेशला दाखल व्हावंच लागेल मैदानामध्ये. तिसरं षटक आहे, आदेशला अगोदर पाठवलं आणि 3 गड्यांच्या पतनानंतर 33 धावा. मी अगोदरच म्हटलं, एक शेलार संघाचा विचार केला तर जेन्युइन ऑलराऊंडर आहे विशाल आणि विशालच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. बॅक टू बॅक झटके देण्यात आले. मी तर म्हणेल झटके नव्हते तर चटके होते. पहिला चेंडू इथे फॉलो थ्रू मध्ये अडवला विशालने, कोलवर टप्प्यावरती होता, तिथे विकेट मिळाला. धावचीच्या स्वरूपात कॉम्प्रोमाइज केला विकेट, जिथे किरण याने तिथे कॉम्प्रोमाइज करू शकत होता विकेट. आपण विचार केला तर बॅट्समन प्रदीप, मात्र याच्या अगोदर गेला किरण. त्यानंतर आपण पाहू शकताय बॅक टू डगआउट जाताना बॅट्समन प्रदीप याला. दोन्ही फ्रेश बॅट्समन आता क्रीज मध्ये आहेत, एकही चेंडू त्याने अद्याप खेळला नाहीये. बॅट्समन आदेश पाहू शकता स्ट्रायकर एनकडे, नॉन स्ट्रायकर एनकडे. डाव्या हाताचा कुंकार शिकारी दीपेश. हा देखील गोलवर टप्प्यावरती काय चेंडू हाताळला जातोय. अगदी वेगाने चेंडू होता, वेगावरती स्वार आहे. या वेगाच्या अश्वारूढ नक्कीच या स्थितीमध्ये अगदी वेगाने
हा चेंडू वाताळला. अवांतर चेंडू जरूर आहे, मात्र त्याच्या या लाईनची मिस्टेक. मात्र या टप्प्याची मी खऱ्या अर्थानं सराहना करेल. विशाल, हा चेंडू अतिरिक्त उंची गाठली जाते, कदाचित वॉर्निंग मिळू शकते. येस, आपण पाहू शकता वॉर्न केलं जात आहे पंचांच्या माध्यमातून या खेळाडूला. विशालला आता मात्र दुसरा चेंडू अतिरिक्त उंचीचा गाठता येणार नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर वेस्ट इंडिज संघाचे बॉलर वारंवार अशा पद्धतीचे चेंडू हाताळायचे आणि बाउन्सर वरती देखील हा निर्णय काढण्यात आला. वॉर्न केलंय, मात्र आता मात्र मनगडी ताकद लगावली गेली. काय पिक केलं चेंडूला, पाठवलंय सीमापार. लेन डिलिव्हरी होती आणि लेन डिलिव्हरी वरती पडा भी और जडा भी. येस, हाय अँड हँडसम मिस्टर आदेश. षटकार ठोकला जातोय. 40 धावा धाव फलकावरती गाठल्या जाते. 40 ऑन दी कार्ड. आई गावदेवी दादूचा पाडा संघ. आदेश, मी म्हटलंय घातक फळी आता मैदानामध्ये. यांचा खेळ असा आहे की एकतर आर किंवा पार. एकतर मी क्रीज मध्ये थांबणार किंवा मी मैदानाच्या बाहेर जाणार. कुंदे स्पोर्ट्स कुंदेची ट्रॉफी. आदेशच्या बॅट मधून निघालेले 6 चेंडू मागे 6 षटकार. सामना जरूर गमावला, मात्र ताकद आहे या आदेशकडे. 6 चेंडू 6 षटकार ठोकले होते तिथे आणि इथे ठोकला या षटकार. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. चेंडू चाललाय कुठे, सीमा पार. टोकला दुसरा षटकार. मगाशी मी सांगितलं 6 चेंडू मागे 6 षटकार ठोकण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावी आहे आणि इथे बॅक टू बॅक 2 सिक्सेस लगावले गेले. स्कोर कार्ड वरती 46 धावा जमा झाल्या. नंतर यानंतरच्या मॅच साठी मी आमंत्रित करणार आहे जय हनुमान बोरपाडा आणि स्टार 11 महापोली. दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयार राहायचं आहे. या मॅच मध्ये ऑन द हॅट्रिक मिस्टर आदेश. आई गावदेवी दादूचा पाडा संघाचा खेळाडू आता मात्र पहिली षटकारांची हॅट्रिक आजच्या दिवसातली साजरी करेल काय. धाव फलकावरती 46 धावा, 50 पार, नाहीतर इथे काय घडणार. इथे दांडी गुल. यू मिस, आय डेफिनेटली हिट. हिट केलं विकेटला, ब्लास्ट केलं फर्निचरला. येस, यू मिस, आय डेफिनेटली हिट. सबमरीन डिलिव्हरी करण्यात आली. थोडासा चेंडू खाली राहिला आणि लेन चेंडू साठी अगोदरच प्रिपेअर होता. या चेंडूवरती मात्र विकेट गमावलाय. शत्रुघ्न भोईर आता दाखल होताना. दीपेश अजून देखील क्रीज मध्ये आहे. टोटल रन्स आपण पाहू शकता 46 धावा धाव फलकावरती. दोन्ही बाजूने निशंस आक्रमण पाहायला मिळेल. गोलंदाजी आई गावदेवी दादूचा पाडा संघाचा विचार केला तर भक्कम बाजू त्यांची गोलंदाजी आणि मोठी बनणारी धाव फलकावरची स्थिती पाहिली तर भक्कम दिसणारी शेलार संघाची फलंदाजी. काय समीकरण, काय गोडवा पाहायला मिळेल मॅच मध्ये. लास्ट ओव्हर साठी या संघाचा आपण विचार केला तर गोलंदाजीमध्ये जेबी संघ ललित पाहू शकता आपण. ललितला खूप कमी वेळा आपण षटक हाताळताना पाहायला मिळालं. मात्र जसा ज्युनियर गटामध्ये जेबी स्पोर्ट्स खेळायला लागला तेव्हापासून ललितच्या हातामध्ये चेंडू. यस, पहिला चेंडू इथून डिलिव्हर होणार. बॅट्समन पाहू शकता आपण स्ट्रायकर एंडकडे दीपेश. बॅकफुट वरून पंच केला चेंडूला. फाईन लेग रिझन कडे डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करेल, मात्र चेंडू सरळ निघून चाललाय. चौकार. पन्नास धावा इथे पूर्ण होताना, 50शी साजरी होताना वेल डन आई गावदेवी दादूचा पाडा. इथे चौकार ठोकला गेला.
सुशांतजी चव्हाण आमचे डीजे ऑपरेटर त्यांच्या माध्यमातून इथे आमचा आवाज पोहोचला जातोय. उपस्थित होताना सर्व स्वागत आहे. इथे मात्र आडव्या बॅटने फटका खेचला. येस, हाय अँड हँडसम. चेंडू सरळ निघून चालाय सीमा पार. गेला 56 धावा दाफलकावरती. मिडल ऑर्डर मधली मी म्हंटल घातक फळी आहे. एकच विकेट राहिलाय माहितीये. त्यानंतर शत्रुघ्न भोईर सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेशन करणार आहे. परंतु हा विकेट नाकी नऊ निर्माण करताना जय बजरंग शेलार संघासाठी हा अतिरिक्त बाहेर चेंडू आहे. बचाव करण्याचा प्रयत्न केला गेला. हा देखील खराब चेंडू हाताळला जातोय ललितच्या माध्यमातून आणि ललित वरती सुरुवातीला आक्रमण चढवलं गेलंय. 57 धावा धाव फलकावरती जमा होताना डिफेन्सच्या बॅट मधून आता मोठे अंक. टीम जय बजरंग शेलारची वाढणारी चिंता. ओव्हर द पिच चेंडू होता. डोळे झाकले गेले आणि इथे मात्र डोळे जसे बंद झाले तशी दांडी गुल. शुभेच्छा दिलेल्या आहेत. सन्माननीय रणजितजी भोईर सर, चॅलेंजर क्लासेसचे मालक शेलार येथे भव्य दिव्य असं त्यांचं चॅलेंजर क्लासेस आहेत. त्या रणजित सर यांच्या शुभेच्छा जय बजरंग शेलार या संघाला. त्यासमवेत आमचे कॉलेज पासूनचे परम मित्र साईनाथ भोईर यांच्या सुद्धा या स्पर्धेकरता शुभेच्छा आल्या त्या जय बजरंग शेलार या संघाला. आणि तिथंच त्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्या शुभेच्छा नंतरच इथे गडी बाद करण्यात यश मिळाले गोलंदाज ललित याला. चेंडू एस वेल विशेष 3 चेंडू समाप्त झालेत आणि 3 चेंडूचा खेळ अजून देखील साकार करायचा आहे. जतीन दाखल झालाय. शत्रुघ्न भोईर आपण एंडकडे पाहू शकताय. युवा खेळाडू. या खेळाडूची आपण मॅच पाहिली तोंडावडवलीच्या मैदानामध्ये आणि 2 चेंडू 3 धाव्याची मॅच होती. अशाच पद्धतीने 5 विकेट गमावले होते आणि याने ठोकला होता चौकार. युवा खेळाडू देखील कमी नाहीये. अलॉन द ग्राउंड स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट पॉइंट रिझनला चेंडू फील्ड होईल मात्र बॅकअप नाहीये. इथे मात्र दुसरी धाव कंप्लीट करताना एक धाव महत्वाची. मात्र ही झाली कंप्लीट दुसरी धाव. टोटल धावा पाहतोय आपण 59 धावा आता धाव फलकावरती. 59 रन्स ऑन दी कार्ड. यस, विनंती करेल स्टार 11 मापोली संघाच्या कर्णधाराला आणि जय हनुमान बोरपाडा संघाच्या कर्णधाराला नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आहे. त्वरित जॉईंट व्हायचं आहे. लास्ट बॉल रिमेनिंग ऑन दिस इनिंग. लास्ट चेंडू डिलिव्हर करताना गोलंदाज ललित धीम्या गतीचा चेंडू केला आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली आहे. माफी असावी, अजून एक डिलिव्हरी होणं बाकी आहे. लास्ट चेंडू शिल्लक आहे. 3 चेंडू शेष होते. 2 धावा मिळाल्या मागील चेंडूवरती. या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाहीये आणि लास्ट चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळी निर्धाव चेंडू हाताळलाय. शेवटच्या चेंडूवर जेवढ्या धावा कमी थोडा यस टार्गेट कमी. फुल्लर लेंथ होती तर मिस केली लेंथ आणि यावरती आपण पाहू शकताय दांडी गुल झाले फलंदाज जतीन्याची. टोटल आता 60 धावा जमा करायच्या आहेत टीम जय बजरंग शेलार संघाला. सेकंड इनिंग मध्ये मात्र जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. मी आमंत्रित करतो सन्माननीय राजारामजी चव्हाण साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचा कौल करण्याकरिता आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये जॉईंट व्हायचंय. जे 2 संघ नायक आमच्या समवेत असतील, स्टार 11 मापोली संघाचा संघनायक आणि जय हनुमान बोरपाडा संघाचा संघनायक.
येस स्टार 11 कॅप्टन आई गावदेवी दादूचा पडा संघाचे समर्थक नक्कीच त्यांचे पाठीराखे भोईर साहेब देखील आहेत. मी त्यांना देखील पाटील साहेब देखील आहेत. मी विनंती करेल आमच्या मंचावरती यायचं सरसे स्वागत आहे आपलं देखील. परंतु जिथे जिथे दादूचा पाडा संघ असतो तिथे तिथे आपल्याला पाटील साहेब पाहायला मिळतात. बरेचसे पाठीराखे त्यांच्या पाठीमागे नेहमीच असतात आणि त्यापैकी एक इथे उपस्थित आहेत पाटील साहेब. सरसे स्वागत आहे. तुम्ही विनंती करेल राजारामजी चव्हाण साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते दोन्ही संघादरम्यान नाणेफेकीचा कौल देण्याकरिता आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. हॅलो प्रवीण मोरे, आज आपण सुंदर ड्रेसिंग करून आलेत. एक कोणत्या तरी सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे आपल्याला. शिव छत्रपती स्पोर्ट्स असा इथे मात्र नाण्याची बाजू पडली. मी मान्यवरांचा आभार मानेल आणि त्यांना विनंती करेल तुमच्या मंचावरती बसून घ्यायचं आहे. आणि नाणेफेक जिंकली आहे स्टार 11 मापुली टीमने. यस सेकंड मॅच आहे. नवीन कर्णधार पाहायला मिळाला. क्या निर्णय लेके? बैटिंग इस बार बैटिंग ले रहे हैं क्या? फील्डर कम आए या फिर एक अलग निर्णय? ये अलग निर्णय है. येस काहीसा वेगळा निर्णय घेतला. यावेळेला टॉस जर जिंकला असता बोरपाडा संघ तर येस काय निर्णय घेतला असता आपण? फील्डिंग. तुम्हाला फिल्डिंग मिळाले. तुमच्या बाजूने निर्णय. स्टार 11 मापुली संघाला फलंदाजी हवी होती. म्हणजे नाणेफेक केवळ इथे औपचारिकता म्हणून उडवली गेली की काय? परंतु काय सांगशील एकंदरीत या स्पर्धेमध्ये तुम्हाला पहिल्या राऊंड साठी बाई मिळाली, दुसऱ्या फेरीमध्ये धडक झाली स्टार 11 मापुली संघाशी. दुसऱ्या फेरीमध्ये आम्ही खूप छान खेळण्याचा प्रयत्न करू. येस वेल डन. शुभेच्छा आहेत तुम्हाला दोन्ही संघांना. स्टार 11 टीम साठी देखील शुभेच्छा आहेत. जाऊया आपण कॉम बॉक्स मध्ये जिथे लाईव्ह मॅच आपल्या आता 60 धाबा मात्र चेस करताना जय बजरंग शेलार संघ पाहायला मिळेल. नंतर या मॅच मध्ये काय घडेल बिघडेल यासाठी कॉम बॉक्स मध्ये होईल फेरबदल. अमोलजीत चव्हाण येथील मायक्रोफोन वरती. आमच्या लामसगावचे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सागरजी निकम साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. निश्चितच आज ते ड्रेसिंग करून इथे स्कोर चेस करायला आलेले आहेत. सागरजी निकम साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि सर्व संघनायकांनी नोंद घ्यायची. यापुढील सर्व सामने प्रत्येक 3 षटकांचे राहणार आहेत. पहिल्या फेरीतील सर्व सामने आपण 4 षटकांचे खेळवले ते वेळेअभावी आपण आता यापुढील सामने प्रत्येकी 3 षटकांचे खेळवणार आहोत. सुरेख कसा फटका आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 4 धावा देऊन जातोय. खणखणीत दिसतात चौकार फलंदाज या खणखणीत चौकारणीची फलंदाज ललित याने आपला इरादा स्पष्ट केलाय. कारण समोर आव्हान आहे ते 60 धावांचं, म्हणजे जवळपास प्रति षटका मागे 15 धावांची सरासरी राखायची. आणि आपला संघ जय बजरंग शेलार या संघाला सामन्यात विजय मिळवून द्यायचा आहे. परंतु प्रतिस्पर्धी संघ हा सुद्धा एक अतिशय नावाजलेला असा अष्टपलू खेळाडूंचा भरणा असलेला आई गावदेवी दादूचा पाडा संघ. एक मातब्बर संघांमधील ही लढत आपण पाहतोय. आई गावदेवी चषक 2022 मध्ये लामज या मैदानावर शिव छत्रपती क्रीडा नगरी लामज या मैदानावर आपण पाहतोय. ललित
पुन्हा एकदा सामना करत सज्ज. स्ट्राईकला येतो ललित, नॉन स्ट्राईक आणला तो स्वतः कर्णधार धनेश. हा चेंडू स्क्वेअर लेग झोन मध्ये सुंदररित्या तटवलेला, परंतु त्या दरम्यान क्षेत्ररक्षण होते, थोडीशी गपलत होते, फंबलिंग होते क्षेत्ररक्षकाची. त्या दरम्यान सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. धनेश आणि ललित याच्या माध्यमातून या 2 धावांशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6. या धावसंख्येवर 24 चेंडू आणि 60 धावांचं आव्हान. 24 चेंडू 60 धावा. गोलंदाज आदेशाच्या षटकातील पुढचा चेंडू, हा चेंडू जातोय आमच्या डीजे बॉक्सच्या बाजूने 4. आणि या 4 धावांशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10. या धावसंख्येवर P1चं पहिलं षटक आपण पाहतोय. गोलंदाज आदेश जो अष्टपैलू खेळाडू म्हणून गणला जातो, आई गावदेवी दादूजा पाड्याच्या संघाकडून सुरेख अशी अष्टपैलू कामगिरी पार पाडलेली त्यांनी किती अनेक सामन्यात. आदेश टू ललित, हा चेंडू एक बनवून खेळलेला स्ट्रोक जातोय पिळंजे रोड एंडकडे. 6 धावांसाठी खणखणीत असा षटकार होऊन जाऊ दे डीजे. या 6 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती. डीजे सुशांत तिथे गेलेले आहेत, त्याच्यामुळे थोडीशी गफलत होते बहुधा डीजे वाल्यांची. खणखणीत असा षटकार, निश्चितच उत्कृष्ट असा षटकार मिळालाय. घुटना टेक, तमाशा देख, षटकार देख. एक खणखणीत असा षटकार या 6 धावा देऊन जातोय फलंदाज ललित याला. ललित वैयक्तिक 16 धावांवर फलंदाजी करतोय आणि हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रात जातोय. चेंडू सीमारेषे पार, धावा मिळतात 4. धावसंख्या झाली ती 20. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20. या धावसंख्येवर 2 दशकांवर पोहोचलेले आहेत धावसंख्या. सुरेख असा चेंडू, स्लोअरवर चेंडू आणि गडी बाद होतोय लेग बायच्या स्वरूपात. सामना खूपच लांब आहे आणि निश्चितच तुमच्या सुद्धा हातातून काही सामना निसटलेला नाही. आता समीकरण बदलते. आता 3 षटकात धावा हव्यात त्या 40. निश्चितच शेलार ते अंबाडी असोसिएशनच्या माध्यमातून या असोसिएशनच्या नियमानुसार हे सामने खेळवले जात आहेत. तरी याची नोंद घ्यायची आहे आणि आपण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून इथे सामने खेळत आहोत. याचं भान असू द्या खेळाडूंनो, कारण निश्चितच खेळाडू हा आपल्या खेळाने मोठा होत नाही तर आपल्या कर्माने सुद्धा होतो. नुसताच खेळ असून जमत नाहीये. ज्या प्रकारे क्रिकेटचा देव म्हणून गणला जातो सचिन तेंडुलकर, सचिन रमेश तेंडुलकर हे नाव अखंड हिंदुस्थान नव्हे तर अखंड जगामध्ये कोणत्याही क्रिकेटपटूला माहित नसेल असा कोणी क्रीडा रसिक, क्रिकेटचा रसिक किंवा खेळाडू या जगात जन्माला आलेला नसेल. कारण या सचिन रमेश तेंडुलकरच्या विरोधात कित्येकदा वादग्रस्त असे निर्णय दिले गेलेले, परंतु एकही अर्वाच्य शब्द किंवा त्याला कोणताही प्रतिरोध न करता आपली खेळपट्टी सोडून पॅव्हेलियनच्या दिशेने मार्गस्थ होणारा सचिन रमेश तेंडुलकर याला सर्वांनी आपण पाहिलेलंच आहे. म्हणून तर त्याला क्रिकेटचा देव म्हणून गणलं जातं. ते उगाच नाहीये. आणि
या भारत देशाचा सर्वोच्च असा पुरस्कार भारतरत्न हा का दिला गेला याच्या मागचं कारण सुद्धा तेच आहे मित्रांनो. तर जाण ठेवा, आपण क्रिकेट हा जेंटलमॅन गेम म्हणून ओळखला जातो आणि आपण त्या प्रकारेच खेळलं पाहिजे. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन स्थिरावली ती 1-20. 18 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे स्वतः कर्णधार धनेश. नवीन आलेला फलंदाज ज्या प्रकारे आमचे सहकारी समालोचक सिद्धेश यांनी सांगितलं, हा चेंडू जातोय सीमारेषे पार बरोबर टॉस बॉक्सच्या बाजूने 6 धावांकरिता. खणखणीत असा षटकार. हाच विशाल म्हणून आमचे सहकारी समालोचक सिद्धेजी सकपाळ यांनी सांगितलं की गेम चेंजर ठरतो या जय बजरंग शेलार या संघाला. तोच गेम चेंजर आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. नॉन विशाल नवीन आलेला फलंदाज नॉन स्ट्राईक विशाल. स्ट्राईक एंडला तो स्वतः कर्णधार धनेश. किरण याच्या षटकातील पुढचा चेंडू टॉपेज लागला. चेंडू जातोय उंच आणि स्वतः गोलंदाज किरण येतो, एक अष्टपैलू खेळाडू. चेंडू खाली. दरम्यान एक तेरी और एक मेरी, एक षटकार कर्णधार धनेश यांनी फटकावला होता, परंतु पुढच्या चेंडूवर किरण जो अष्टपैलू म्हणून ओळखला जातो, डाव्यात आणि फलंदाजी डाव्यात आणि गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू दादूच्या पाड्याच्या संघाचा आणि यश मिळवून दिले ते दादूच्या पाड्याच्या संघाला. आणि धाव संख्या झाली ती 2-26. 2-26 धाव संख्या झाली ती जय बजरंग शेलार या संघाची. पुढचा चेंडू उंच गेलेला चेंडू, चेंडूला उंची मिळालेली आहे पण अंतर कमी पडलं. चेंडू फसवा चेंडू, फटका फसला, गडी बाद होतोय. विशाल आमच्या लामसगावचे सन्माननीय पोलीस पाटील किशोरजी जाधव साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतो आणि आपणास विनंती करतो की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचप्रमाणे आमच्या डीजे सुशांत यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. प्रवीण आणि सुशांत सुंदर अशी ड्रेसिंग करून आलेले आहेत आज. किरणचा पुढचा चेंडू, पुन्हा चेंडू गेलेला आहे स्क्वेअर लेग क्षेत्रात. सुरेख असा प्रयत्न रक्षकाचा, परंतु अपयशी असा प्रयत्न. आणि हा त्या दरम्यान तिसऱ्या धावेचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा आणि बहुधा तिसरी धाव सुद्धा पूर्ण करतात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. आई गावदेवी चषक 2022 मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29. दुसरं षटक मार्गस्थ असताना गडी बाद झाले ते 3. जवळपास अर्ध टार्गेट कंप्लीट झालेलं आहे. किरण आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन फलंदाज
यश याचा सामना करण्यास हा चेंडू सुंदर असा फ्लिक केलेला चेंडू दिसतो आपल्याला. अप्पर कटचा प्रयत्न पण त्या दरम्यान दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा आणि पाहूया दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतायत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा या अगोदरच्या चेंडूवर 3 धावा एक चौथी धाव पटकावली होती आणि या चेंडूवर सुद्धा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलंय. या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 या धावसंख्येवर. अजूनही या षटकातील बहुधा शेवटचा चेंडू शिल्लक आहेत म्हणजे अजून एकूण 13 चेंडू शिल्लक आहेत. धावा हव्यात त्या 29. समीकरण आहे ते 13 चेंडू 29 धावा. समीकरण उभं टाकलेले जय बजरंग शेलार या संघासमोर. प्रवीण मोरे आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. किरण आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सामना करण्यास सज्ज. पुन्हा एकदा फलंदाज आपण पाहतोय यश 5व्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला आहे तो यश. थोडीशी क्षेत्ररक्षण रचनेत बदल करताना गोलंदाज किरण लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा. हा रिव्हर स्वीपचा प्रयत्न फसला आणि निर्धाव चेंडू काढण्यात यश मिळते गोलंदाज किरण याला. समीकरण इथे उभे टाकलेलं आहे ते 12 चेंडू 29 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 3 बाद 31. तर जय बजरंग शेलार या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 31 या धावसंख्येवर. 3 बाद 21. नवीन गोलंदाज येतोय अष्टपैलू असा खेळाडू प्रदीप. कारण आपण पाहतोय जे आई गावदेवी दादूच्या पाड्या संघाचे जे खेळाडू आहेत हे गोलंदाजी सुद्धा करतात फलंदाजी सुद्धा तेच करतात. म्हणजे एक सलग तिसरा आपण खेळाडू बघतोय हा अष्टपैलू असा खेळाडू आहे. कारण यांनी फलंदाजी सुद्धा सुरेख केलेली आहे आणि गोलंदाजी सुद्धा आलेले आहेत. पहिलाच फलंदाज होता तो गोलंदाज होता तो आदेश, त्यानंतर आलेला किरण आणि आता आलाय प्रदीप. हा चेंडू सुरेख असा चेंडू निर्धाव चेंडू काढण्यात यश मिळतंय गोलंदाज आदेश याला. निश्चितच दोन्ही मातब्बर संघ आहे. गोलंदाज प्रदीप दोन्ही मातब्बर संघादरम्यान हा रंगलेला सामना 24 चेंडू आणि 26 धावांचं आव्हान असताना प्रवीण मोरे आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. प्रवीण मोरे हा चेंडू येतोय समोर आमच्या समालोचन कक्षाच्या वर. सुरेख असा षटकार आपण पाहिलाय. फलंदाज यतीश याच्या बॅटच्या पट्ट्यातून धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 धावा. अजूनही आवश्यक धावा हव्यात त्या 23. या षटकातील 2 चेंडू झाले. तिसरं षटक घेऊन आलेला तो गोलंदाज प्रदीप. त्याच्या पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर षटकार.
10 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. समीकरण आहे ते जय बजरंग शेलार या संघासमोर. आणि हा चेंडू आमचे पंच राहुल सर वाईट घोषित करतात. एक अवांतर धावेची भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38 या धावसंख्येवर. 38 लॉस ऑफ 3 विकेट. दहा चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सामना करण्यास सज्ज फलंदाजी अतिश वैयक्तिक 9 धावांवर फलंदाजी करताना हा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू. थोडीशी गपलत होते, फॉर्मलिंग होते क्षेत्ररक्षकाची. त्या दरम्यान दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. या 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 या धावसंख्येवर. समीकरण इथे बदलते. 9 चेंडू 20 धावा म्हणजे जवळपास प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदलते. 9 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. माफ करा 20. हा फुलटॉस चेंडू, परंतु निश्चितच या चेंडूला योग्य काय समाचार घेता आला नाही आणि मोठा हादरा म्हणता येईल जय बजरंग शेलार संघाला. प्रवीणजी मोरे, आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. प्रवीणजी मोरे, आपणास पुन्हा एकदा विनंती करण्यात येत आहे आमच्या कॉम्बॉक्स मधून. नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला करण. स्ट्राईक एंडला आलेला तो फलंदाज यश. निश्चितच एक मोठं यश म्हणता यायला मिळाले त्या आई गावदेवी दादूच्या पाड्याच्या संघाला. आणि गोलंदाज आपण पाहतोय प्रदीप याला. हा चेंडू सुंदर असा चेंडू, सुरेख असा बॉडी लेंथ गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज प्रदीप याच्या माध्यमातून निर्धाव चेंडू काढण्यात यश मिळतंय. दरम्यान इथे समीकरण बदलतंय. 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. निश्चितच या चेंडूवर एखादा मोठा पटक्याची नितांत आवश्यकता आहे ती यश याच्याकडून जय बजरंग शेला संघाचा कर्णधार धनेश याला. कारण निश्चितच या चेंडूवर जर मोठा फटका आला नाही तर थोडस अवघड समीकरण बनेल. परंतु इथे पाहूया यश मिळतंय का. आणि हा एक मोठा फटका म्हणता येईल. निश्चितच समीकरण बदलवतोय. या खणखणीत अशा षटकारानिशी निश्चितच यश आणि आपल्या संघाला यशाचा मार्ग काढून दिलेला आहे, दाखवून दिलेला आहे. परंतु पाहूया इथे तो यशाचा पाया रचतोय का आणि आपल्या संघाला विजय मिळून देतोय का. कारण दोन्ही मातबरचे संघ एक निर्णायक षटक घेऊन कोण येते पाहूया. आई गावदेवी दादूच्या पाड्याच्या संघाकडून. कारण दादूच्या पाड्याचा संघ हा सुद्धा अत्यंत नावाजलेला संघ. दरम्यान आपला आम्हाला या स्पर्धेकरता ज्यांच्या मार्फत प्रथम पारितोषिक रोख रक्कम स्वरूपात 25,000 व भव्य दिव्य असा चषक लाभलेला आहे ते सन्माननीय श्री राजाराम कातोड पाटील यांच्या मार्फत द्वितीय पारितोषिक लाभलेले ते सन्माननीय श्रीयुत सचिन दगडू चव्हाण यांच्याकडून रोख रक्कम स्वरूपात 15,000 व भव्य दिव्य असा चषक. तृतीय पारितोषिक लाभलेल्या सन्माननीय सौभाग्यवती सुप्रिया संतोषजी देवरकर आमच्या लामसगावच्या प्रथम नागरिक सरपंच यांच्याकडून रोख रक्कम स्वरूपात 7,000 व भव्य चषक.
त्यानंतर ज्या स्पर्धेकरता उत्तेजनात बक्षिसे लाभलेली आहेत ते सन्मान्य जितेश प्रभाकर देवरुकर यांच्या मार्फत त्यांचे वडील कैलासवासी प्रभाकर नारायण देवरुकर यांच्या स्मरणार्थ दरम्यान गोलंदाज आलेला आहे तो. अरे हा चेंडू पुन्हा एकदा त्यांच्या टॉस बॉक्स मध्ये धावा देऊन जातोय 6. ब्रेक असा फटका आपण पाहिला. करण याच्या बॅटच्या पट्ट्यातून 6 धावा देऊन जातोय, जिथे समीकरण होतं 6 चेंडू 14 धावा. कारण या अगोदरच्या चेंडूवर यश याने खणखणीत असा षटकार फटकावला होता आणि जिथे 7 चेंडू 20 धावांची आवश्यकता असताना पृथक्करण बदललेलं, समीकरण बदललेलं. 6 चेंडू 14 धावा आणि शेवटच्या निर्णायक अशा षटकात दीपेश याचा पहिल्या चेंडूवर खणखणीत असा षटकार फटकावलाय तो फलंदाज करण याने. हा चेंडू आमचे पंच आमच्याकडे फिरतायत आणि वाईट घोषित करतात. स्वेर चेंडू एक अवंत धावेची भर देऊन जातोय, समीकरण बदलतंय. 5 चेंडू 7 धावा. आणि एक आयोजकांकडून सूचना आहे, जे खेळाडू कक्षात बसलेले आहेत कृपया आपण शांतता राखायची आहे अथवा आपणास पेनल्टाईज केला जाईल. हा चेंडू बॅटची कड घेऊन चेंडू जातो यशच्या पाठीमागे. त्या दरम्यान एक धाव तर निश्चितच पूर्ण करतोय आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा नाहीये आणि एका धावेवरच समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 54. 54 5-4 54. लॉस ऑफ 4 विकेट्स. चेंडू शिल्लक आहेत ते आता 4 धावांची आवश्यकता आहे ती 6. एक मोठा फटका, परंतु निश्चितच एक मोठ्या फटक्याच्या नादात गडी बाद होण्याची सुद्धा शक्यता असते. कारण आपण कालच्या सामन्यात पाहिलं होतं, कालच्या सत्रात पॉवर शेलार संघ याने निश्चितच योग्य त्यांच्या कर्णधाराने निर्णय घेतला होता आणि 1-2 वर भार देऊन तो सामना जिंकला होता. आणि कालच्या दिवसभरात अंतिम फेरीत पॉवर शेलार संघ टॉप 3 मध्ये दाखल झाला होता. आमचे वडील सन्माननीय चंद्रकांतजी चव्हाण साहेब इथून रजा घेत आहेत. गोलंदाज दीपेश. समीकरण आहे ते 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 6 धावा. आणि हा सुरेख असा चेंडू लेग बिफोर विकेट साठी दाद मागताना ते गोलंदाज दीपेश, परंतु पंचांनी नाकारलेला आहे. परंतु त्या दरम्यान लेग बायच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5-5 55. 55 या धावसंख्येवर 4 गडी बाद होताना दरम्यान इथे समीकरण बदलते. आता 3 चेंडू धावांची आवश्यकता आहे ती 5 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे 3. स्ट्राईक आलेला फलंदाज करण वैयक्तिक 7 धावांबरोबर फलंदाजी करतोय. सामना केलाय चेंडूंचा 2. तीन चेंडू 5 धावा. हा चेंडू बहुधा बॅटची एज घेऊन गेला होता काय, परंतु निश्चितच सुरेख असा प्रयत्न यष्टीरक्षकाचा. निर्धाव चेंडू तर निघतो निश्चितच. आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर समीकरण बदलतंय. 2 चेंडू आणि 5 धावा. आमचे टेक्निकल स्कोरर रुपेशजी ठाकरे आम्हाला कळवतात की निश्चितच हा झेल होता, इथे एज होती. पाहूया इथे येतात 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. एका मोठ्या फटक्याची आवश्यकता. या एक मोठा फटका मिळतोय. 4 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 5 धावा. दोन चेंडू 5 धावा. एखादा मोठ्या फटक्याची नितांत आवश्यकता.
परंतु यश मिळतं इथे कोणाला, तर गोलंदाजाला. परंतु गपलत होते इथे यष्टिरक्षकाची. निश्चितच त्या दरम्यान एक धाव सुद्धा पूर्ण करत नाही. म्हणून आता एक निर्णायक असा चेंडू. निश्चितच या निर्णायक चेंडू पाहूया यश मिळतंय का गोलंदाज दिपेशाला. सर्व सीमारेषेच्या बाजूला सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे, विवेक चव्हाण आपण सुद्धा तिकडे सीमारेषेकडे लक्ष ठेवायचं आहे, कारण हा या स्पर्धेतील निर्णायक चेंडू आहे. सर्व स्वयंसेवक सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे, कारण एक चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. एक चेंडू आणि 6 धावा, सर्व 5 धावा. सक्षम सक्षम रोहित सीमारेषेकडे यायचं आहे, कारण एक चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी रन चेस आहे, त्यामुळे इथे षटकाराची आवश्यकता असणार आहे. कारण ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे, या स्पर्धेचा नियम आहे. आणि कोणी खेळाडूने मैदानात जायचं नाही ज्या वेळेपर्यंत पंच सामना संपल्याचं घोषित करत नाहीत. याची नोंद घ्यायची आहे, दोन्ही संघाच्या संघनायकांनी याची नोंद घ्यायची आहे. दरम्यान एक चेंडू आणि 5 धावा, कंपल्सरी रन चेस आहे. कोणाचं आव्हान इथे समाप्त होतंय, कोण पुढे जातोय. आणि या बॅटची एज घेऊन चेंडू गेलाय पाठीमागे, अजूनही डॉट चेंडू झालेला नाही, पंचांकडे जिथपर्यंत चेंडू येत नाहीत. आणि या प्रकारे जय बजरंग शेलार संघाचं आव्हान इथे समाप्त झालंय. सुरेख असा खेळ आपल्याला पाहायला मिळाला होता जय बजरंग शेलार या संघाकडून, परंतु थोडस कमी पडलंय शेवटच्या षटकात, कारण 6 चेंडू 14 धावांचं आव्हान राखलंय. निश्चितच गोलंदाज दीपेश ज्याच्या पहिल्या चेंडूवर षटकार फटकावला गेला होता, तरी सुद्धा त्यांनी सामन्यात त्यांचं आव्हान कायम राखलं आणि पुढच्या फेरीत दाखल झाले. विजय संघ आई गावदेवी दादूचापाडा संघाचं हार्दिक अभिनंदन, पराभूत संघ सुद्धा कौतुक. यापुढील होणारा सामना स्टार 11 मापोली विपक्ष जय उमान बोरपाडा. दरम्यान आता झालेल्या सामन्यात सामनावीर म्हणून निवड करण्यात आलेली ती एक निर्णायक षटक हाताळणारा दीपेश याची. दीपेश आपलं सामनावीराचं पारितोषिक घेऊन जायचं आहे, कारण फलंदाजी करताना दीपेशाने 3 चेंडू 10 धावा पटकावल्या होत्या आणि निर्णायक षटक हाताळलंय. 6 चेंडू 14 धावांचं आव्हान राखलेलं आहे. दरम्यान इथे थोडं आम्ही आमच्या मी महेंद्रजी चव्हाण यांना विनंती करतो की आपण महेंद्रजी चव्हाण साहेब आपल्या हस्ते सामन्यावरची कॅप जी अर्णव मेडिकल अनगाव यांच्याकडून स्पॉन्सर्ड आहे, त्यासोबत त्यासोबत सामनावीराची ट्रॉफी जी आपल्याला कुमार जितेश देवरुकर यांच्या माध्यमातून लाभलेली आहे. महेंद्रजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते सामनावीराची कॅप आणि सामनावीराची ट्रॉफी देण्यात येत आहे. ती दीपेशला. वेल्डन दीपेश, एक निर्णायक असं षटक हाताळलं, सुरेख असं षटक हाताळलं आणि आपल्या संघाला पुढच्या फेरीत दाखल करून गेलेला आहे तो दीपेश. दरम्यान आम्ही एक इथे मान सन्मानाकडे वळतोय, कारण आमच्या लामसगावचे सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य सागरजी निकम साहेब, त्यासमेत पवन केदारशे साहेब यांचं पुष्पगुच्छ